आणि आता अमित शहा भोजनासाठी सुनील तटकरेंच्या गीताबाग या निवासस्थानी भेट देणार आहेत। तटकरे कुटुंबियांकडून स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय। शहांच्या जेवणासाठी आमरसपुरी, मिसळपाव, मोदक आणि साबुदाणा वडा ठेवण्यात आलाय। भोजनाला इतरांसाठी तटकरेंच्या गीताबाग निवासस्थानी खास बेत ठेवण्यात आलाय। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। तर अमित शहांसाठी तटकरेंनी काय मेन्यू अरेंज केलाय ते आपण पाहतोय। आमरसपुरी असेल, त्यासोबतच साबुदाणा वडा देखील असेल। मिसळ पाव देखील ठेवण्यात आलाय। मिसळ पाव बरोबरच मोदक देखील असतील। सध्या सुतारवाडी येथे आहे। सुतारवाडी येथील सुनील तटकरे यांचं हे निवासस्थान आपण पाहतोय। या गीताबाग या निवासस्थानी काही वेळातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येथील भव्य व्यवस्था इथं पार्किंगची करण्यात आलेली आहे आणि इथून आतमध्ये साधारणपणे 100 मीटरवर सुनील तटकरेंचं घर आहे आणि त्या ठिकाणीच स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। बाहेर एक आकर्षक बोर्ड देखील लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गुजराती स्टाईलमध्ये अमितजी शहा साहेब अशा पद्धतीचे अक्षर आपल्याला या ठिकाणी पाहतोय। शिवशंभूंच्या पावन रायगडामध्ये तुमचं स्वागत अशा आशयाचं खासदार सुनील तटकरे, अनिकेत तटकरे यांचे आणि आदिती तटकरे यांचे फोटो असणारे फ्लेक्स आपण या ठिकाणी सुरुवातीलाच पाहतोय। हे गीताबाग निवासस्थान सुनील तटकरेंचं निवासस्थान आहे आणि या ठिकाणी आज अमित शहा यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते जे आहेत ते येणार आहेत आणि यावेळी कदाचित रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भामध्ये देखील अनौपचारिक चर्चा होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात मागच्या 4-5 महिन्यांपासून वाद सुरू आहे, मात्र तो अद्याप त्याबाबतचा निर्णय जो आहे तो झालेला नाही आहे। त्यामुळे आज या संदर्भात काही निर्णय होतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं वप सुधारणा विधेयकासंदर्भामध्ये देखील काही सुधारणा सुचवलेल्या आहेत, त्याचं देखील निवेदन आज कदाचित याच वेळी अमित शहांच्याकडे सुपूर्द होण्याची दाट शक्यता आहे। कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुदावले, एबीपी माझा, गीताबाग, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।